सॅटिनच्या कपड्याने बनवलेले ड्रेस म्हणजे एवढे मऊसूद आणि अंगाला जेवढे छान बसणारे तेवढेच बनवताना एकदम जास्त त्रास देणारे म्हणजेच गुळगुळीत कपडा असल्यामुळे बरेच वेळा काय होतं की बनवताना माप व्यवस्थित येत नाहीत आणि बनवताना काय होतं ते सरळ सरकत राहतात सतत। तर त्याच सॅटिन कपड्याचं आजच्या व्हिडिओमध्ये आपण कटिंग आणि स्टिचिंग बघणार आहोत। सलवार कशा पद्धतीने कटिंग आणि स्टिचिंग करायची एकदम साध्या सोप्या पद्धतीने। तर हा सॅटिनचा कपडा म्हणजे काय तर हे अशा पद्धतीने थोडा शायनिंग असतो आणि एकदम मऊसूद असतो, म्हणजेच कॉटनच्या कपड्यापेक्षा एकदम मऊसूद असणारा हा म्हणजे सॅटिनचा कपडा असतो। तर याला बरेच वेळा पसंती दिली जाते सलवार बनवण्यासाठी, कारण जेवढा हा मऊसूद तेवढाच अंगालाही व्यवस्थित मऊसूद बसणारा असा हा कपडा असतो। तर याचा आजच्या व्हिडिओमध्ये आपण पटियाला सलवार कटिंग एकदम साध्या सोप्या पद्धतीने कोणालाही जमेल अशा पद्धतीने बघणार आहोत। तर एकदम साधी सोपी पद्धत आहे आणि हा एका ड्रेसवरचा आहे। ड्रेसचं कटिंग ही तुम्हाला स्टेप बाय स्टेपमध्ये एम्ब्रॉयडरी वर्क आहे तर त्याचंही स्टेप बाय स्टेपमध्ये सूटचं कटिंग तुम्हाला इथे दाखवणार आहे। तर हे त्याच सूटवरचं ही सलवार आहे। तर स्टेप बाय स्टेपमध्ये याचं कटिंग आणि स्टिचिंग एकदम हळूवारपणे तुम्हाला समजेल अशा शब्दात भाषेत व्हिडिओमध्ये दाखवलं जाणार आहे। तर मी सारिका आणि आपल्या स्मार्ट लुक फॅशन मराठीमध्ये सगळ्यांचं एकदम मनापासून स्वागत करते। आपल्या व्हिडिओला आतापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या, कारण तुम्हाला उपयोगी असेच व्हिडिओ या चॅनलवरती कटिंग रिलेटेड आणि स्टिचिंग रिलेटेड येत असतात। तर आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया। त्यासाठी आपण इथे पहिल्यांदा पट्टीच्या सहाय्याने वरचा जो भाग आहे तर तो सरळ लाईनमध्ये पहिल्यांदा एक सारखा करून घेऊया आणि वरचा जो भाग आहे तो कटिंग करून घेऊयात। त्यानंतर हा जो आहे तर पूर्ण कपडा आहे तर तो आपण सिंगल एक साईडला डबल फोल्ड केलेला आहे, म्हणजे हा 4 फोल्ड कपडा नाही आहे। पहिल्यांदा आपण सिंगल करत असतो। आता हे का करत असतो तर आपण गेल्या व्हिडिओमध्ये हे डिटेलमध्ये सलवार कटिंगचा व्हिडिओ कटिंग आणि स्टिचिंग बघितलेला आहे। तर हा कपडा जो आहे तर हा नेफा बनवण्यासाठी पहिल्यांदा आपण फक्त डबल फोल्ड करतो ते नेफा बनवण्यासाठी। तर पहिल्यांदा आपण नेफा कटिंग करत असतो आणि त्यानंतर फोल्ड करत असतो कपडा। त्यासाठी आपल्याला इथे नेफा 6 ते 7 इंचापर्यंत आपण ठेवून त्याच्यामध्ये 2 ते 3 इंच मार्जिन ठेवत असतो। तर त्यानुसार इथे आपण काय केलं आहे तर डबल फोल्ड केलेला आहे कपडा आणि नेफा मला तयार 6 इंच पाहिजे, नेफा 6 इंच पाहिजे। त्यासाठी मी त्याच्यामध्ये 2-3 इंच ॲड करेन आणि 9 इंचावरती टिक मार्क करेन। तर इथे 6 इंचाचा पाहिजे त्याच्यामध्ये 3 इंच ॲड करणं हे गरजेचं असतं, ठीक। त्यानुसार आपण इथे नेफ्यासाठी 3 इंच ॲड केलेला आहे, म्हणजे 9 इंच नेफा घेतलेला आहे। आता 3 इंच जे आहे तर त्यातलं 2.5 ते 3 इंच हे फोल्डिंगमध्ये जातं, जिथे आपण नाडा घालतो तर त्या फोल्डिंगसाठी आपल्याला एक्स्ट्रा घेणं आणि खालच्या बाजूने आणि वरच्या बाजूने स्टिचिंगमध्ये अर्धा इंच जातं, त्याच्यासाठी तेवढं घेणं हे गरजेचं असतं, ठीक। त्यानुसार आपण इथे 9 इंच घेतलेला आहे आणि 9 इंचावरती एक लाईन ओढलेली आहे आणि हा जो नेफा आहे 9 इंचाचा बरोबर नेफा आहे तर तो स्टेप बाय स्टेपमध्ये व्यवस्थित असा स्ट्रेट लाईनमध्ये कटिंग करून घ्यायचा आहे। तर हे झालं आपलं नेफ्याचं कटिंग। हा नेफा जो आहे तर त्याचा आता आपण लांबी बघणार आहोत। या तयार नेफ्याची लांबी जी आहे कस्टमरची तर ती आहे 18 म्हणजे 18 दोने 36, तर सीट घेर हा 36 आहे, त्यामध्ये आपल्याला 5 इंच एक्स्ट्रा घालणं गरजेचं असतं। तर इथे थोडं 3-4 इंच कमी पडत आहे, तर आपण त्याला एक्स्ट्रा जो कपडा उरेल त्याच्यातून नेफ्याला जॉईंट करणार आहोत, म्हणजे 36 इंच आहे तर त्याच्यामध्ये 4 ते 5 इंच म्हणजे 40 ते 41 इंचापर्यंत आपल्याला हे वाढवून घेणं गरजेचं आहे। त्यानुसार इथे 18 दोने 36 म्हणजे 36 हा सीट घेर आहे तर त्याच्यामध्ये आपल्याला 4-5 इंच एक्स्ट्रा घ्यावं लागेल नेफ्याला, तर ते आपण नंतर जॉईन करून घेणार आहे। तर आता उरलेला जो कपडा आहे, आता नेफा काढून झाल्यानंतर जो उरलेला आपला कपडा राहतो तर तो काय करायचा आहे
तर आपल्याला 4 फोल्ड करून घ्यायचा आहे. आता हा पूर्ण कपडा किती मीटर आहे हा तुम्हाला प्रश्न पडला असेल. तर हा पूर्ण कपडा जो आहे तर तो 2 मीटर आहे. तर 2 मीटर कपड्यामध्ये स्टेप बाय स्टेपमध्ये 36 इंच सीट घेराची पटियाला सलवार एकदम घेरदार चुन्यांसहित व्यवस्थित अशी आपण बघणार आहोत. मोहरीची एकदम मस्त अशी फिनिशिंग सहित कटिंग आणि स्टिचिंग ही बघणार आहोत स्टेप बाय स्टेपमध्ये. तर उरलेला जो कपडा आहे आपला तर आपण 4 फोल्ड करून घेतलेला आहे आणि फोल्डिंग बाजू जी आहे ती माझ्या साईडला आहे. म्हणजे आपण नेहमी कटिंग करताना फोल्डिंग बाजू ही आपल्या साईडला ठेवायची आहे. त्यानंतर आपलं जर पूर्ण लांबी जी पण आपल्या कस्टमरची लांबी आहे तर ती पूर्ण लांबी आहे 33 इंच. 33 इंचामध्ये 1 इंच आपल्याला शिलाईसाठी एक्स्ट्रा घेणं गरजेचं आहे. त्यासाठी मी इथे काय केलं आहे, वरच्या बाजूला जे नेफा असतो तर त्याचं 6 इंच वेगळं केलेलं आहे. म्हणजे वरच्या साईडला 6 इंच घेतलेला आहे आणि 34 इंच येईल जिथे पण तिथे आपण मार्किंग करून घेतलेलं आहे. आता हे पूर्ण आहे तर ते 34 इंचापर्यंत आपण मार्किंग करून घ्यायचं आहे. तर पूर्ण जो कपडा आहे तर तिथे जिथे पण आपलं 34 इंच येतं तिथपर्यंत आपल्याला हे मार्किंग करून घ्यायचं आहे, वरती 6 इंच सोडून. ठीक, तर त्यानुसार आपण इथे 34 इंचावरती मार्किंग करून घेतलेलं आहे. त्यानुसार इथे पट्टीच्या साहाय्याने आपल्याला इथे लाईन मारून घ्यायची आहे. इथे आपण कुठेही कपडा जो आहे सॅटिनचा त्याला कुठेही इस्त्री केलेली नाही आहे. बिना इस्त्री करता कटिंग आणि स्टिचिंगची पद्धत तुम्हाला इथे मी दाखवणार आहे. प्रत्येक वेळेस बोललं जाते की इस्त्री करून कटिंग आणि स्टिचिंग, पण इथे कुठल्याही प्रकारची इस्त्री न करता परफेक्ट स्टिचिंगपर्यंत मी तुम्हाला दाखवणार आहे. तर इथे 34 इंच घेतलेलं आहे म्हणजेच 33 इंच तयार प्लस 1 इंच त्याच्यामध्ये ॲड करायचं शिलाई मार्जिनसाठी आणि त्याच्यामध्ये आपण व्यवस्थित असं लाईन मारून घेतलेली आहे. आता हे 1 इंच जे आहे तर ते अर्धा इंच शिलाई मार्जिनमध्ये जाईल आणि आपण जो मोहरी बनवणार तिथेही अर्धा इंच जाईल फोल्डिंगसाठी. त्याच्यासाठी आपण हे 1 इंच एक्स्ट्रा घेतलेलं आहे. त्यानंतर येते ती मोहरी. आता मोहरी म्हणजे पायाच्या वरती जी लांबसर जेवढी पण आपल्याला लांबी हवी असते तर तेवढी घेतो तर त्याला आपली मोहरी बोलतात. तर ही मोहरी जी आहे तर ती 6.5 ते 7 इंचापर्यंत त्याची लांबी घेऊ शकतात. त्याच्यापेक्षा जास्त लांबी घेतली तर ती पायात चालताना वगैरे अडकण्याची भीती असते. त्याच्यासाठी मोहरी ही नेहमी 6.5 इंचापर्यंत घ्यावी. तर इथे मोहरीची ही लांबी आहे तर ती 6.5 इंच आहे. त्याच्यामध्ये 1 इंच घालून आपण 7.5 इंचावरती टिकमार्क केलेला आहे. आता समोरच्या बाजूला जो पण पूर्ण पटियालाचा लांबी आहे तर ती आपल्याला हाफ करून घ्यायची आहे. जिथे पण आपलं 34 इंच आलेलं आहे तर तिथून आपल्याला हाफ करायचं आहे आणि एक पॉईंट जो आहे तर तो देऊन घ्यायचा आहे. ही सगळ्यात सोपी पद्धत आहे कटिंगची आणि परफेक्ट बसणारी ही आहे. त्यानुसार हीच तुम्हाला पद्धत एकदम बेस्ट आणि कटिंग करताना जेवढी सोपी तेवढी स्टिचिंग करतानाही सोपी आहे. त्यानुसार मोहरीची जो पॉईंट काढला आहे आपण 7.5 इंचाचा आणि जो मिडल घेतलेला आहे समोरच्या बाजूला तर तो मिडल आणि मोहरीचा पॉईंट हा आपल्याला वरच्या बाजूला चॉकच्या साहाय्याने जॉईंट करून घ्यायचा आहे. तर ही सीट घेरेला एकदम कम्फर्टेबल आणि परफेक्ट बसणारी ही आहे आणि अशा पद्धतीने केलेली कटिंग म्हणजे खाली एक्स्ट्रा होतही नाही आणि सीट घेरायला कम्फर्टेबलही होते. बसताना उठताना व्यवस्थित आपल्याला कम्फर्टेबल राहण्यासाठी ही कटिंग ही एकदम बेस्ट ठरते 2 मीटर कपड्यामध्ये केलेली. ठीक, त्यानुसार आपण इथे जो आहे तर हा मिडल पॉईंट घेतलेला आहे. त्यानुसार मोहरीचा पॉईंट आणि सीट घेराचा पॉईंट आपण इथे व्यवस्थित असं पॉईंट काढून घेतलेले आहेत. तर आता इथे आपण व्यवस्थित असं थोडं डार्क करून दाखवते म्हणजे तुम्हाला थोडंसं दिसेल. तर या कपड्यावर चॉकचं जो थोडंसं अंतोक दिसतं आहे म्हणजे दिसायला प्रॉब्लेम येतो आहे त्याच्यासाठी. त्यानंतर आपल्याला काय करायचं, इथं जो आता आपण मोहरीचा पॉईंट आहे आणि सीट घेराचा पॉईंट आहे तर तो एकमेकांना वरती जॉईंट केलेला आहे. आता जे आहे तर ते 3 इंच मी खाली वाढवणार आहे. खाली वाढवणं हे तुमच्या आवडीनुसार आहे आणि कंपल्सरी 3 इंच वाढवावं असं नाही आहे. पण इथे कस्टमरच्या लांबीनुसार थोडंसं त्यांना
कळ्या ज्या आहेत तर त्या थोड्या लांब हव्या होत्या, त्यामध्ये आपण इथे 3 इंच एक्स्ट्रा घेतलेला आहे. तुम्हाला इच्छा असेल किंवा आवडत असेल तरच, नाहीतर जी पण आपण कटिंग घेतलेलं आहे, मार्किंग घेतलेलं आहे ते परफेक्ट आहे. पण इथे 3 इंच मी थोडं एक्स्ट्रा वाढवून घेत आहे. ठीक, तर त्यानुसार आपण इथे जे आहे तर ते 3 इंच घेत आहोत. त्यानंतर स्टेप बाय स्टेपमध्ये आपल्याला जी लाईन आहे तर ती खालपर्यंत जॉईन करून घ्यायची आहे. आता इथे सेट घेऱ्याचा जो मधला भाग असतो किंवा जे मार्किंग असतं ते इथे आपण 7 इंचावरती घेत आहोत. कारण सीट घेर हा कमी आहे, त्याच्यासाठी आपण इथे 7 इंचावरती टिकमार्क करत आहोत. रेग्युलर आपण 9 इंचावरती करतो. जर 36 साईजच्या वरती सीट घेर असेल तर 9 इंचावरती करतो. पण इथे आपण जे आहे तर ते 60 इंच येईल, तर तिथे आपण कळ्यांची मार्किंग करणार आहोत. म्हणजे मधला जो भाग आहे तर तो कटिंगमधून बाहेरच्या बाजूला म्हणजेच न वापरात येणारा असा असणार आहे. तर ते 7 इंचापर्यंतचं आपण कळीचं मार्किंग जे आहे तर ते घेतलेलं आहे. अशा पद्धतीने एकदम स्टेप बाय स्टेपमध्ये साधी सोपी पद्धत आहे, तर त्यानुसार आपण इथे लाईन मारून घेतलेल्या आहेत. ठीक, तर इथे आपण बघूया बरोबर 7 इंच घेतलेला आहे. पट्टीच्या साह्याने व्यवस्थित असं चॉकच्या साह्याने लाईन ओढून घ्यायची आहे. आणि हे 7 इंच हे 36 ते 37 इंचाच्या आतल्यांसाठी आहे. आणि वरचे जे सीट घेर असतात तर तिथे 9 इंच हे तुम्ही घेऊ शकतात. म्हणजे सीट घेराला बसताना उठताना कम्फर्टेबल होण्यासाठी तर हा घेर जो आहे तर तो 9 इंचाचा करणं हे गरजेचं आहे. तर स्टेप बाय स्टेपमध्ये आपण लाईन व्यवस्थित मारून घेतलेल्या आहेत. त्यानुसार आपण इथे जे आहे तर ते कटिंग करून घेणार आहोत. आणि नेहमी कटिंग करताना तुम्हाला कम्फर्टेबल असेल अशाच कात्रीचा वापर करायचा आहे. जी पण आपली रेग्युलर मशीनसाठी कात्री येते तर त्याच्यामध्ये बरेच वेळा आपल्या हाताला त्रास होऊ शकतो आणि ते एकदम त्रास होतो बोटांना वगैरे. तर त्यासाठी तुम्ही अशा साध्या हलक्या कात्रीचा, जी पण तुम्हाला कम्फर्टेबल वाटेल अशा कात्रीचा तुम्ही वापर करू शकतात. तर इथे आपण स्टेप बाय स्टेपमध्ये कटिंग करून घेणार आहोत. आता एक्स्ट्राचा जो पार्ट आहे तर तो आपल्याला मोहरीसाठी वगैरे यूज होणारा आहे. त्यानंतर याच कपड्याचं अस्तर जे आहे तर ते वरचा एम्ब्रॉयडरी वर्क टॉप आहे. तर सूट कटिंग करताना ते आपल्याला लागणार आहे. त्याचं रेडीमेड एम्ब्रॉयडरी वर्क आहे गळ्याला, तर त्याचंही कटिंग आणि स्टिचिंग तुमच्यापर्यंत घेऊन येणार आहे नेक्स्ट व्हिडिओमध्ये. त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, बेल आयकॉन क्लिक करून ठेवा, जेणेकरून व्हिडिओ अपलोड केल्यानंतर पहिली नोटिफिकेशन ही तुम्हाला मिळेल. तर स्टेप बाय स्टेपमध्ये ही जी आहे तर ती आपण कटिंग करून घेणार आहोत. याआधीही आपण सलवारचं कटिंग आणि स्टिचिंग अपलोड केलेलं आहे, तर तेही तुम्ही बघू शकता. त्याचंही सूटचं कटिंग लवकरच व्हिडिओवरती अपलोड होणार आहे. तर यूट्यूबवर दोन्ही सूटचं कटिंग अपलोड होणार आहे. त्यासाठी आपल्या चॅनलला आता सबस्क्राईब करून ठेवा आणि बेल नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका, जेणेकरून व्हिडिओ अपलोड केल्यानंतर पहिली जी नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवरती लगेच येईल. तर आता आपण करूया मोहरीचं कटिंग. आता खालचं जो आहे तर ते आपण मोहरी कटिंग करत आहोत. तर स्टेप बाय स्टेपमध्ये ही एकदम साधी सोपी परफेक्ट आणि फिटिंगला एकदम कम्फर्टेबल अशी बसणारी सॅटिनच्या कपड्याची कटिंग आहे. याआधी आपण कॉटनच्या कपड्यामध्ये सलवार कटिंग बघितलं होतं आणि हा जो आहे तर तो गुळगुळीत कपडा म्हणजे अंगावरून सरकत राहणारा सॅटिनचा कपडा. याचंही आपण डायरेक्ट मशीनवरती कशा पद्धतीने चुन्या घ्यायच्या, डायरेक्ट मशीनवरती आपण स्टिचिंग बघणार आहोत. याआधी मी तुम्हाला सुई दोऱ्यानुसार कशा पद्धतीने चुन्या शिवून घ्यायचं आणि इस्त्रीनुसार ह्या 2 टिप्स सांगितल्या होत्या. आता इथे डायरेक्ट मशीनवरती आपण बघणार आहोत की कशा पद्धतीने चुन्या डायरेक्ट मशीनवरती पाडायच्या. तर एकदम साधी सोपी पद्धत आहे. तर त्यानुसार आपलं हे कटिंग आहे. तर हे वरचा जो आहे तर तो नेफा जोडला जाईल आणि त्यानुसार नेफ्याला कवर होईपर्यंत आपण खालच्या बाजूने चुन्या देऊन घेणार आहोत. 1 ते 1.5 सेंटीमीटरवरती एक टिक मार्क करायचा आहे आणि त्याच्या चुन्या लांब लांब देऊन घ्यायच्या आहेत. याने फिनिशिंग हे छान येतं, कम्फर्टेबल हे बसतं. याच्यासाठी तुम्ही अशा पद्धतीने कटिंग करू शकता.
तर अशा पद्धतीने केलेली कटिंग ही नेहमी चांगली आणि व्यवस्थित कम्फर्टेबल राहते। तर इथं नेफा बघू शकतात, हा आहे नेफा 9 इंचापर्यंत, तिथून खाली 34 इंचावरती आपण टिक मार्क केलेला आहे। तर यानुसार व्यवस्थित असं पूर्णपणे आपली जी शिलाई केल्यानंतर पूर्ण लांबी जी येणार आहे तर ती 33 इंच येणार आहे। म्हणजे वरचं जे 6 ते 9 पर्यंत वाढवलं आहे तर ते कट होऊन 6 इंचावरती येईल आणि खालचं जो आपण एक्स्ट्रा 1 इंच घेतलेला आहे ते मोहरी फोल्ड करण्यात आणि स्टिचिंगमध्ये तर हे अशा पद्धतीने आपण जो नेफा जो आहे तर नेफा फोल्डिंग करून बनवल्यानंतर बरोबर 6 इंचाचा झालेला आहे। त्याचप्रमाणे ह्या कळ्या ज्या आहेत तर चारी बाजूला 4 कळ्या, म्हणजे 2-2 पार्ट आहे तर दोन्ही पार्टला 2-2 कळ्या, अशा 4 कळ्या जॉईंट केलेल्या आहेत आणि मधला जो पार्ट आहे तर तो मधला एकच पार्ट शिवून घ्यायचा आहे। म्हणजे 2 कळ्या एकमेकांच्या अपोजिट 2 कळ्या एकमेकांना जोडून घ्यायच्या आहेत आणि त्यानंतर ही जी मोहरी आहे तर मोहरी कॅनव्हास पेपरचा वापर करून आपण दोन्ही साईडला मध्ये कपडा ठेवून दोन्ही साईडला शिवून कॅनव्हास पेपर हा कव्हर करून घेतलेला आहे। आणि त्यानुसार आपल्याला जे ह्या कळ्या आहेत तर त्या कळ्या आता कशा पद्धतीने जॉईन करायच्या हे आपण बघणार आहोत। तर आता इथपर्यंत बेसिक पार्ट आहे जो पहिल्यांदा करून घ्यायचा आहे। कधी तर पहिल्यांदा चुन्या करायच्या आधी आपल्याला हे जे बेसिक स्टिचिंग आहे तर ते पहिल्यांदा करायचे। अशाने काय होतं, अशाने आपला वेळ वाचतो आणि फटाफट आपली सलवार जी आहे तर ती 1 ते 1.5 तासामध्ये कंप्लीट होते। त्यासाठी हे बेसिक पहिल्यांदा करून घ्यायचं आहे। तर त्यानंतर आता इथे आपण जो नेफा आहे तर त्याच्यावर डायरेक्ट मशीनवरती चुन्या देऊन घेतलेल्या आहेत, बघू शकतात। मशीनवरती चुन्या देऊन हे एकदम परफेक्ट डायरेक्ट मशीनवरती चुन्या केल्यानंतर परफेक्ट आणि व्यवस्थित फिनिशिंग सहित येतात। तर नेफा आणि आपल्या ज्या चुन्या आहेत तर त्या देऊन घेतलेल्या आहेत। खालचा भाग आहे तर तो आपण जॉईंट केलेला नाही आहे। पहिल्यांदा आपण मोहरी बनवणार आहोत। मोहरी कशा पद्धतीने व्यवस्थित अशी फिनिशिंग सहित जोडायची तर तेही आपण इथे बघणार आहोत। तर हे अशा पद्धतीने काहीसं जेव्हा आपण पूर्ण लुक जे आहे शिवल्यानंतर सॅटिन कपड्याच्या पटियालाचं काहीसं अशा पद्धतीने येतं। इथे तुम्ही पूर्ण बघू शकता जॉईन केल्यानंतर आणि मोहरी एकदम फिनिशिंग सहित एकदम सुंदर अशी बसते। तर सॅटिन कपड्याचं एकदम सुंदर अशी पटियाला सलवार आजच्या व्हिडिओमध्ये स्टेप बाय स्टेपमध्ये आपण बघितलेली आहे। फक्त स्टिचिंगचा पटियाला सलवारच्या स्टिचिंगचा वेगळा व्हिडिओ हा नेक्स्ट व्हिडिओमध्ये येणार आहे। फक्त स्टिचिंग, तिथे तुम्हाला कटिंग दाखवली जाणार नाही, स्टेप बाय स्टेपमध्ये फक्त सलवारचं स्टिचिंग दाखवलं जाणार आहे। तर व्हिडिओला सबस्क्राईब करायला विसरू नका।